महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पुत्राचा जय पवार यांचा शुक्रवारी विवाह होणार आहे। त्यांनी ऋतुजा पाटील यांना आपला जोडीदार निवडले आहे। ते लग्न मुंबई पुण्याऐवजी बहारीन येथे होणार आहे। जयचे लग्न शुक्रवार म्हणजे 5 डिसेंबर रोजी निश्चित केले आहे, परंतु या भव्य कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारपासून आहे। हा संपूर्ण कार्यक्रम 4 दिवसांचा असून यातील पाहुण्यांची यादी मर्यादित ठेवली आहे। माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी लग्न आणि 7 डिसेंबर रोजी रिसेप्शनसह सर्व कार्यक्रम बहारीनची राजधानी मनामा येथील द रिट्स कार्लटन या 5 तारांकित हॉटेलमध्ये होतील। उत्सवाची सुरुवात गुरुवारी मेहंदी समारंभापासून होईल, त्यानंतर शुक्रवारी बरात आणि लग्नाच्या इतर चालीरीती होतील। परिवार शनिवारी दुपारी बीच गेम्स खेळून घालवेल, त्यानंतर संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम असेल। उत्सव रविवारी रिसेप्शनसह संपेल। जय पवार यांच्या जोडीदारीला येणाऱ्या ऋतुजा पाटील यांनी लॉस एंजेलिस इथून डिझाईनमध्ये पदवी प्राप्त केली आहे। त्यांचे वडील प्रवीण पाटील यांची सल्लागार कंपनी आहे, जिचे नाव एलिव्हेटेज कन्सल्टिंग आहे। पाटील एक सोशल मीडिया फर्म देखील चालवतात, ज्याने गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली होती। जय आणि ऋतुजा एकमेकांना 10 वर्षांपासून ओळखतात असे म्हटले जाते। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची हालचाल सुरू असताना हा कार्यक्रम बहारीन येथे होणार आहे। लग्न हा एक खासगी कार्यक्रम असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 नेत्यांना निमंत्रणे मिळाली आहेत। यात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे। लक्षात घ्यावे की पवार कुटुंबातील हे दुसरे लग्न आहे। याआधी अजित पवार यांच्या मोठा भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पुत्र युगेंद्र पवार यांनी 30 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे लग्न केले होते। अजित पवार त्यांच्या भाच्याच्या लग्नात हजर नव्हते। युगेंद्र यांनी गेल्या वर्षी बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता। अजित पवार यांच्या धाकट्या पुत्र जय पवार हे बहारीन येथील डेस्टिनेशन वेडिंगचा भाग आहेत। अजित पवार यांचे 2 पुत्र आहेत, त्यापैकी पार्थ हे मोठे पुत्र आहेत, ज्यांचे नावने पिण्यातील जमीन व्यवहारात समोर आले होते। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्य आहेत। अशा प्रकारे या लग्नात NDA शिवाय विरोधी पक्षातील काही मोठे नेते देखील उपस्थित राहू शकतात। पाहुण्यांच्या यादीची तपशीलवार माहिती अद्याप समोर आलेली नाही। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।